सागर आणि मधुरा इंजिनिअरिंगला एकाच कॉलेजमध्ये शिकायला होते. सागरच्या बाबांचा मोठा बिझनेस होता, तर मधुरा सामान्य कुटुंबातील होती. सागरच्या घरचे जुन्या विचारांचे होते. काही दिवसातच त्या दोघांमध्ये एक चांगली मैत्री झाली. दोघांचे विचार आधुनिक व एकमेकांशी मिळते जुळते होते. दोघांनाही एकमेकांसोबत वेळ घालवायला आवडायचं. हळूहळू दोघांनाही कळून चुकलं की आपण प्रेमात पडलो, पण दोघेही ही गोष्ट व्यक्त करायला घाबरत होते. आपण सांगितले आणि आपली मैत्री तुटली तर त्यापेक्षा नको, जे चाललंय ते चालू दे, असं करत करत त्यांचा शेवटचं वर्ष संपलं. आधीसारखं भेटणं शक्य नसलं तरी अधूनमधून ते भेटायचे, कॉल्सवर बोलायचे. अशा लांब जाण्याने तर अजून त्यांना एकमेकांची ओढ लागली. सागरला पुणेमध्ये एका कंपनीकडून ऑफर आली व तो तिथे जॉईन झाला. मधुराही मग पुणेमध्येच नोकरी शोधायला लागली. काही दिवसातच तिलाही तिथे नोकरी मिळाली आणि त्यांचं अव्यक्त प्रेम परत बहरायला लागलं. इकडे मधुराच्या घरी तिला मुले बघायला चालू केलं. हे जेव्हा तिने सागरला सांगितलं तेव्हा तो नाराज झाला. मधुराचं काही लग्नाच होण्याआधी आपण पाऊल उचलायला हवं याची त्याला जाणीव झाली. एके दिवशी संध्याकाळी डिनरला बोलवून त्यानं आपलं प्रेम व्यक्त केलं. तेव्हा मधुरा थोडी विचार करून दे असं बोलून भाव खाऊन गेली, पण मनोमन ती खूप खुश झाली होती. 2 दिवसाने मधुराने सागरला आपल्या घरी जेवायला बोलावलं. का बोलावलं असेल याचा विचार करतच तो तिच्या घरी पोहोचला. मधुराच्या आईने खूप छान स्वागत केलं त्यांचं. गप्पा गोष्टी चालू झाल्या. थोड्या वेळाने आईने दहीवडे आणून दिले. तेव्हा मला दहीवडे आवडतात हे तुम्हाला मधुराने सांगितलं का असं विचारलं. तेव्हा तिची आई म्हणाली, हो, मग होणाऱ्या जावयाच्या आवडीनिवडी नकोत का जपायला. हे ऐकून सागरला समजलं की मधुराचा लग्नासाठी होकार आहे. तर खूप खुश झाला तो. त्याला वाटत होतं उठावं आणि तिला मिठी मारावी, पण आई होती म्हणून दोघेही एकमेकांकडे आनंदाने बघत राहिले. मधुराची आई म्हणाली, मधुराने मला सगळं सांगितलंय. मला आणि तिच्या बाबांना काही प्रॉब्लेम नाहीये, कारण आम्ही तुला आधीपासूनच ओळखतो. तू तुझ्या घरी बोलला आहेस का. सागर म्हणाला, नाही आई, मी लवकरच बोलेन. मधुराची आई म्हणाली, ठीक आहे, तू बोलून घे, मग पुढचं बघूया आपण. सागर तिथून निघाला आणि सरळ आपल्या घरी पोहोचला. त्याने आज ठरवलंच होतं की लग्नाविषयी आई-बाबांबरोबर बोलायचं. जेवणे झाले आणि सगळे गप्पा मारत बसले होते तेव्हा सागरने विषय काढला. तेव्हा आई-बाबा थोडे नाराज झाले. जर मुलीच्या घरातले लग्न आणि मानपान सगळं नीट करणार असतील तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. सागर म्हणाला, आई, तुला मधुराच्या घरची परिस्थिती माहीत आहे. त्यांना जसं जमेल तसं लग्न करून देऊ दे. तू जास्त अपेक्षा नको करू. आई म्हणाली, तू मुलगी शोधली आहे ना, बाकीचं आम्हाला बघू दे. ह्या मोठ्यांच्या गोष्टीमध्ये तू पडू नकोस. सागरचा नाईलाज झाला. लग्नाची बोलणी करायला रविवारचा दिवस ठरला. रविवारी सागरकडचे सगळे लोक मधुराच्या घरी गेले. चहा पाणी झालं आणि बोलणीला सुरुवात झाली. सागरकडच्या लोकांनी
लग्न आणि मानपान सगळं नीट झालं पाहिजे आणि आम्हाला शोभेल असं मुलाच्या आणि मुलीच्या अंगावर सोने घालण्याची मागणी केली. मधुराकडची परिस्थिती थोडी गरीब होती. मधुराचे बाबा बोलले, आमची परिस्थिती तर तुम्हाला माहितीच आहे. खूप मोठा नाही, पण नीट लग्न करून देऊ. आम्हाला सोनं खूप जमणार नाही, पण जेवढे जमेन तेवढं घालू. असंच हा ना चालू होतं. इतक्यात सागरला कोणाचा तरी कॉल आला. तो घाईघाईने मेडिकल इमर्जन्सी आहे म्हणून निघून गेला. इकडे देण्याघेण्याच्या बोलणीत एकमत होईना. सागरचे घरचे नाराज होऊन घरी परतले. मधुराने सागरला कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण तो कॉल उचलेना. तिला कळतही नव्हतं की तो गेला कुठे. थोड्या वेळाने सागरचा कॉल आला आणि तेव्हा तिला कळलं की सागरच्या गावाकडचा शेतातला कामगार किशोरच्या 3 वर्षाच्या मुलाला ॲडमिट केले, कारण त्याच्या हृदयाला होल होत आहे. त्यामुळे त्याला श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतोय. त्याला शहरातलं काही माहीत नाही ना, म्हणून मला कॉल केला. मधुराने सागरला इकडे झालेला सगळा प्रकार सांगितला. सागर खरं तर लग्नातील देणं घेणं मानपान ह्या सगळ्यांच्या विरोधातच होता. तो मधुराला बोलला, मधुरा, मला काय वाटतं की असंही आपल्या घरातल्यांचा देण्याघेण्यावरून एकमत होत नाही. तो किशोर तर माहिती आहे तुला, खूप वर्षापासून प्रामाणिकपणे आपल्या शेतात काम करतोय. तो त्याच्या मुलाचं ताबडतोब हार्ट ऑपरेशन करायला सांगितले. जर आपण कोर्ट मॅरेज केलं आणि लग्नावर खर्च होणारा पैसा त्याला मदत म्हणून दिली तर पूर्णपणे खचलाय ग तो. 8 लाख खर्च सांगितलाय त्याला. तू विचार कर आणि आईबाबांशीही बोल. मधुरा म्हणाली, खरंच खूप छान होईल असं झालं तर. त्याला मदतही होईल आणि त्याचा मुलगाही बरा होईल. मधुराच्या आईबाबांना काहीच प्रॉब्लेम नव्हता. ते आपल्या मुलीच्या लग्नासाठी जमवलेले पैसे मदत म्हणून द्यायला तयार होते. राहिला प्रश्न सागरच्या आईबाबांचा. आई आधी तरी तयार नव्हती. असं कसं, लोक काय म्हणतील? एकुलता एक मुलगा आहेस, साधेपणाने कसं लग्न करणार? सागर म्हणाला, अगं आई, लोकांचं सोड, तू विचार कर. लग्नावर खर्च करून दिखावा, आपली हौसमौज करण्यापेक्षा त्या पैशांनी कोणाचा जीव वाचत असेल तर चांगलं नाही का? तुला तुझ्या मुलाला पुण्य लाभेल आणि किशोरचा मुलगा पूर्णपणे बरा होईल. किती वर्षापासून आपलं शेत बघतोय ग तो. तो आहे म्हणून आपल्याला टेन्शन तरी आहे का शेताचं? खूप समजवल्यावर आईलाही पटलं ते आणि ती तयार झाली. जवळचाच मुहूर्त बघून सागर आणि मधुराने कोर्ट मॅरेज केलं आणि लग्नासारख्या गोष्टीवर होणाऱ्या अमाप खर्चाला फाटा देत एका मुलाला जीवनदानही दिलं. दुसऱ्या दिवशी दोन्ही कुटुंब हॉस्पिटलमध्ये गेले आणि किशोरला 5 लाखाचा चेक दिला. किशोरनी सागरला मिठी मारली आणि म्हणाला, साहेब, तुमचं हे ऋण मी कधी नाही फेडू शकणार. तुम्ही दोघंही स्वतःचं लग्न साधेपणाने करून तो पैसा माझ्या मुलासाठी दिला. खरंच समाजासमोर तुम्ही एक आदर्श निर्माण केला आहे. देव प्रत्येक आईच्या पोटी तुमच्यासारखा मुलगा आणि मधुरा मॅडमसारखी मुलगी देऊ देत. खरंच आहे ना, लग्नासारख्या गोष्टींवर खूप पैसा खर्च करण्यापेक्षा तोच पैसा अशा चांगल्या गोष्टींसाठी वापरता आला तर खूप जणांचे प्रॉब्लेम्स दूर होतील आणि त्यातून मिळणारा आनंद वेगळाच आहे.
खूप वेळा लग्नातील मानपान घेणं देणं हा एक दिखावाच असतो. हा दिखावा न करता कोणाला जीवनदान किंवा कोणाच्या भल्यासाठी वापरता आला तर समाजाचं देणंही फेडलं जाईल, नाही का? मला वाटतं आजच्या तरुण पिढीने याचा जरूर विचार करावा. धन्यवाद.